त्यांची परीक्षा झाली आणि परीक्षा झाल्यानंतर असं कळलं आहे की या परीक्षेचे पेपर लीक झालेले आहे. आता ज्यांनी परीक्षा दिली त्या विद्यार्थ्यांची काय परिस्थिती होत असेल आपण विचार करू शकता की जे विद्यार्थी 2 वर्षापासून 3 वर्षापासून या परीक्षेची तयारी करतात, ज्यांना डॉक्टर बनायचं आहे. 22 लाख विद्यार्थी देशभरामध्ये या परीक्षेसाठी बसलेले आहेत आणि प्रत्येक विद्यार्थ्याची फी म्हटलं परीक्षेची 1000 ते 1700 रुपये ही फक्त निव्वळ परीक्षेची फी आहे. सरासरी जर आपण काढली तर 300 ते 350 लाख रुपये ही फी होते. त्या व्यतिरिक्त विद्यार्थ्यांनी केलेली मेहनत प्लस त्यांचा सेंटरवर जाण्याचा इतर तो खर्च, पुस्तकांचा खर्च, आणि परीक्षा दिल्यानंतर जर हे कळत असेल तर हे पेपर लीक झाले तर याला जबाबदार कोण? हे पेपर लीक करणारे कोण? चौकशी होईल. पोलिसांमध्ये तक्रार गेली, CBIकडे ही तक्रार गेली. CBI आता कामाला लागला आहे. सुरुवातीला सत्ताधारी पक्षाचा बिवाल म्हणून एक कार्यकर्ता आहे, नेता आहे, तो समोर आला आहे, त्याला पकडला गेला आहे. त्यानंतर एक समोर नाव आलं एका विद्यार्थ्याचं नाशिकमधून. त्यानंतर या परीक्षेत जे पेपर बनवणारे आहेत प्राध्यापक कुलकर्णी यांचं नाव समोर आलं. CBIने त्यांनासुद्धा ताब्यात घेतलं आहे. मग ह्या घटना घडतात, यावर पर्याय काय? यावर सरकार काही गांभीर्य घेत नाही आणि ही घटना पहिल्यांदाच घडते असं नाही. या 12 ते 13 वर्षामध्ये हे 20 ते 25 वेळा अशा घटना घडलेल्या आहेत. हे फक्त नीटच्या बाबतीतच होते असं नाही. बऱ्याच वेळा UPSC, MPSC एवढंच काय तर जे पोलीस भरती होते त्याच्या ज्या परीक्षा असतात त्याच्यासुद्धा पेपर फुटल्या जातात. मग याचे धागेदोरे कुठेपर्यंत असतात? एक तर सत्ताधारी, एक तर या सिस्टमचे काही जवळचे लोक, किंवा याबद्दल जे क्लासेस घेतात देशभर, याचे जे क्लासेस आहेत या क्लासेसवाल्याचे जे धागेदोरे असतात, यांचे काही हितसंबंध असतात, हे लोक पेपर फोडण्यामध्ये माहीर असतात आणि हेच लोक पेपर फोडतात. मला एकच समजते की खरोखरच जर आपल्याला चांगल्या प्रकारचे डॉक्टर घडवायचे असतील तर सरकारने एक तर ह्या परीक्षा बंद कराव्या किंवा यावर असा काही पर्याय काढावा की जेणेकरून विद्यार्थ्यांचं यामध्ये नुकसान होणार नाही. आता परत जर या विद्यार्थ्यांना आपण जर परीक्षा द्यायचं म्हटलं तर परत त्यांना सेंटरवर जाण्याचा त्रास आहे. परत अभ्यास करण्याचा एक रिव्हिजन करण्याची त्यांची जी पद्धत आहे ती त्यांना करावी लागणार आहे. आणि जे पेपर फुटले या मानसिकतेमध्ये आहे आणि याचं जे नैराश्य आलेलं आहे त्यातून बाहेर निघणं हे एक महत्त्वाचं आहे. काही असे विद्यार्थी की या नैराश्यामुळे परत परीक्षा द्यायचं त्यांनी टाळलं. काही जणांनी तर अशा 1-2 घटना समोर आल्या की त्यांनी आत्महत्या केली. ॲक्च्युली चुकीचं आहे, करू नये. पण याला जबाबदार कोण? हे आमची नीच सिस्टम आहे, आमचं सरकार आहे. सरकार कधी यावर गांभीर्याने घेत नाही. कारण 2015मध्ये सुद्धा अशी घटना घडली, 2016मध्ये घडली, 2020मध्ये घडली, 2024मध्ये घडली, 2021मध्ये सुद्धा घडली, आज 2026 आहे. जर सरकार अशा परीक्षा घेत असेल, असे पेपर फुटीसारखे प्रकार घडत असतील तर खरोखरच आपल्या देशात चांगले डॉक्टर घडतील का याचा आपण सुद्धा विचार केला पाहिजे. त्या सिस्टमचा आपण विचार केला पाहिजे. याला कारणीभूत कोण? तर सर्वात मला असं कळतं आहे की याला कारणीभूत आपण स्वतः आहोत. कारण आपण सत्तेत जे बसवलेले आहेत ते मूर्ख लोक आहेत, नालायक लोक आहेत, ते अभ्यासू लोक नाही, ते अशिक्षित लोक आहेत. आपणच जर चांगल्या लोकांना या सिस्टममध्ये बसवलं आहे, सरकार चांगल्या लोकांचं असेल, अभ्यासू लोकांचं असेल, सुशिक्षित लोकांचं असेल तर असे हे प्रकार घडणार नाही. ही एकच घटना नाही, अशा अनेक घटना घडतात. याचं गांभीर्य सरकारला नाही तर जनतेने सुद्धा याचं गांभीर्य घेतलं पाहिजे. न्यायपालिका पूर्व वगैरह से ग्रसित होकर कैसे फैसला दे सकती है? मैं 2016 से तैयारी कर रही हूँ. मेरी जिंदगी के 10 साल बिना गलती के कैसे छीन लिए इन लोगों ने. दूसरी बात, चयन बोर्ड जैसे घटिया संस्था में
वो हमारे उनके कर्मचारी पढ़ते हैं, बच्चों को पढ़ने की क्या जरूरत है? सोचो, सब कुछ पैसों से बिकता है। इन्वेस्टिगेशन एजेंसी का एडीजी रैंक का अधिकारी कैसे बोल सकता है कि वो इन्वेस्टिगेशन करने में सक्षम नहीं है? 3 साल से जांच हो रही है, 3 साल से। 3 साल में सिर्फ 60 बच्चों को पकड़ा है। पूरे भारत में बदनामी कर दी कि पूरे फर्जी है, पूरे फर्जी है। अरे नहीं है फर्जी, हमें फांसी दे दो, बस इनको सरकार चाहिए। हम जैसे बच्चों की कोई कीमत नहीं है। आज हमें कुचला गया है ना, कल इस देश का एक एक आदमी कुचला जाएगा। जैसे अंग्रेजों ने हमारा शोषण किया था ना, ये सरकार वैसे ही सबका शोषण करेगी सर। नहीं सुनता सुप्रीम कोर्ट। जब से भर्ती रद्द हुई है हमारा पूरा शरीर कांपता है। हम बताए हमारी हालत खराब हो गया। अरे हमें गोली मार देते हैं, हम 1-2 मिनट में मर जाते हैं, लेकिन इन्होंने टॉर्चर कर रखा है सर 3 साल से। अकेले आए हैं, घर वाले भी आए? घर वाले कौन आएगा सर? अब कोई, सबकी हिम्मत टूट चुकी। मैं खुद कांप रही हूँ, मेरे में यहाँ तक आने की हिम्मत नहीं है। और पता है सर हमें क्या बोलते हैं कि इनकी री एग्जाम करवाएंगे। ये हमें कैसे बोल सकते हैं कि तुम 6 साल बाद में पढ़ के परीक्षा पास करो? हमसे नहीं होगा सर। ये लोकतंत्र बिक चुका, मर चुका है सर। इस देश को कोई नहीं बचा सकता। अब ये तानाशाही आज हमें कुछ रहना, कल को किसी और को कुछ लेंगे। ये बस वोटों की राजनीति। ये सिस्टम में लात मारती हूँ, इस सिस्टम के नहीं चाहिए नौकरी। साले तुम बिके हुए हो सब के सब। नीट 2026 आत्ताच पेपर झाला. माझ्यासोबत प्रणिती आहे. तिने आत्ताच पेपर देऊन आला. प्रणिती, आरसीसी मॉक मधून आरसी टेस्टिंग क्वेश्चन आले? त्याच्या बाहेर क्वेश्चन आलाच ना. तुम्ही खुश आहात आरसीसी वर? हो, खरंच खुश आहात? बायोलॉजी काय म्हणते? सगळं एनसीआरटी बेसिस मॉक टेस्ट मध्ये जे विचारलं ते चालू. आपल्या मॉक पेस्ट सोपं होतं का अवघड होतं? सोपं. वा, छान. आणि माझ्यासोबत तुझं नाव ताई? ऋतुजा पण आहे. ऋतुजा बेटा, कसा गेला पेपर तुला? केमिस्ट्री, फिजिक्स, बायो? खूप छान केलं सर. आणि तुम्ही जे 101 क्वेश्चन्स दिले होते ना, त्या 101 क्वेश्चन मधून मोस्ट ऑफ द त्यातूनच आले होते question. अरे वा, आपण जे शेवटी मॉकला जे घेतो आपण ते सगळे क्वेश्चन्स. वा, व्हेरी गुड. मॉक पेपर हे म्हणजे आरसीसी पेपर फॉलो केली मोर दॅन सफिशियंट? मोर दॅन सफिशियंट आहेत सर ते. अच्छा अच्छा, व्हेरी गुड व्हेरी गुड. खूप छान खूप छान. अभिनंदन.